नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी विजयावरती शिक्कामोर्तब करत शिंदेंच्या नरेंद्र दराडेंना गारद केलं। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा 109 मतांनी पराभव करणारे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी पराभूत उमेदवाराच्या पक्षामध्ये 12 तासात प्रवेश केला। ज्या गोकुळ गीतेंनी दराडेंना धूळ चारली तेच आता दराडेंच्या पक्षातील सहकारी झालेत। गोकुळ गीतेंना सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेमध्ये सामावून घेण्यात आलं। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत गोकुळ गीतेंचा काल शिवसेनेत प्रवेश झाला। यावेळी शिंदेंच्या कामामुळे प्रभावित झाल्यानं शिवसेनेत प्रवेश केल्याचं गोकुळ गीतेंनी म्हटलंय। गोकुळ गीते आपल्या सोबत आहेत। त्या ठिकाणी आज आपल्याला माहित आहे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची निवडणूक पार पडली होती 18 जूनला। तिचा आज निकाल लागला। त्या ठिकाणी नाशिक मतदारसंघातून त्या ठिकाणी तिथल्या मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला, मला जो कौल दिला, त्यामुळे मी विजयी झालो। आणि त्यानंतर मला त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांना भेटण्यासाठी मी आज मुंबईत दाखल झालो। त्यांची भेट घेतली आणि मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली आहे की विधान परिषदेमध्ये त्यांचा सहयोगी सदस्य म्हणून काम करण्यामध्ये माझा इंटरेस्ट आहे, इच्छा आहे। तब्बल 2 तास तुमची एकनाथ शिंदेसोबत जे नाही साहेब काही वेगळ्या कामामध्ये व्यस्त होते। मला फक्त 10 मिनिटं भेटले आणि मग माझी चर्चा झाली। पण दराडे सुद्धा महायुतीचेच उमेदवार होते, ज्यांच्याकडून खूप आरोप गंभीर जे ते त्यांच्या कुटुंबांकडून तुमच्या कुटुंबियांपर्यंतचे झाले होते। हरकत नाही, ते उद्विग्न झालेले असतील, पराभव कदाचित त्यांना पचवणं थोडा जड जात असेल, होईल त्यांना, 1-2 दिवसात शांत होतील। पण निवडणुकीत थेट तुमच्या वडिलांपर्यंतची टीकाची हो त्या वडिलांच्या ज्यांनी ती माझ्या वडिलांच्यावर टीका केली, माझा बाप काढला, त्यामुळे त्या मतदारांनी माझ्या बापाच्या मागे, माझ्या मागे बाप म्हणून जी ताकद उभी केली, तिचा आज आपण निकाल पाहिलेला आहे। मी त्या ठिकाणी विजय झाले। अगदी शेवटचा प्रश्न आहे, भविष्यात तुमचं नेमकं शिवसेनेसोबतचं कनेक्शन कसं असणार आहे आणि पक्ष संघटनेसाठी काय काम असणार? नक्कीच मला अजून तशी काही त्यांनी कमिटमेंट किंवा काही मला त्यांनी चर्चा केलेली नाही का तुला पक्षामध्ये यावं लागेल वगैरे, असं काही मला आज ते बोललेलं नाही। पण भविष्यात त्यांनी मला संधी दिली तर मी नक्कीच त्याच्यासाठी कोणी संपर्क साधला नाही, मला कोणी संपर्क साधले हे होते गोकुळ गीते, ज्यांनी सविस्तर जो आहे तो आपल्यासोबत संवाद साधलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत कदम सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। दरम्यान यावरती मंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीकांत शिंदेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आता गोकुळ गीते शिंदे साहेबांच्या नावावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ती त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांच्यावरती येणाऱ्या काळामध्ये हा सगळा निर्णय जो आहे हा शिंदेसाहेब घेतील। दराडे साहेबांना उमेदवारी मिळायच्या अगोदर त्यांनी ही देखील साहेबांकडे मागणी केली होती की तिकिटाची मागणी केली होती। त्यांनी हे देखील मगाशी पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य नाहीत आणि म्हणून साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेला सहकार्य। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।